एकमेकाच्या हाताखाली हात गुंतलेत. सगळ्यांना कळतंय मित्रांनो, कोणीही बोलत नाही. 15 दिवसापूर्वी विचार मंथन बैठक झाली. जे माजी आमदार आहे, खासदार आहे, सगळ्यांना या गोष्टी माहिती आहे. ह्या बैठकीमध्ये तरी समाजाला सत्य सांगायला लागत होतं का हा प्रकल्प का होत नाहीये. ही निधी इकडचा तिकडं टाकण्यासाठीच ही दिशाभूल आहे. यांनी खरा आवाज उठवायला पाहिजे. यांनी अजून एक त्याच्यात महत्वाचं कारण, हे तिन्ही जे खासदार येतात ते विरोधी पक्षातले येतात. यांनी रान पेटवायला पाहिजे. रस्ते कुणीही एका शब्दाने सांगितलं नाही. हा एकमेव रेल्वे मार्ग आहे ज्याचं 210 वरून 235 केलं, 235 वरून 265 केलं आणि आता त्याच्यावर नाही भागलं 300 किलोमीटर अंतर केलंय. तरी जनता बोलत नाही, तरी काही बोलत नाही. हा मार्ग जर गेला तो पुन्हा आपल्याला कधी रेल्वे मार्ग भेटणार नाही. 100 वर्षातून एखादा प्रकल्प येतो रेल्वेचा, एवढं लक्षात ठेवा. आता तुम्हाला आज सांगतो, प्रत्येक खासदाराला, माजी आमदार, खासदार, जे कोण आढळराव साहेब असतील, सगळ्यांना मी 100 वेळा कॉल केले, त्याच्यावर 10 नकाशे दाखवलेत. कुणीही बोलत नाही. का परंतु आपले कोणाच्या हाताखाली हात गुंतले नाही. आपण 12 जानेवारीला कुठल्याही परिस्थितीत आपल्या बोटा येथे रास्ता रोको आंदोलनात उपस्थित राहायचंय. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि विकास क्रांती सेनेचं रेल्वेचं नियोजन ज्यांनी केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली संतोषभाऊ फाफळे बोलतात. आज या ठिकाणी अकोले, जुन्नर, संगमनेर मधून उपस्थित सर्वच सन्माननीय सदस्य आणि उपस्थित आलेले सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुहासनी आणि सतीशनं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. मी त्याच्यामध्ये जाणार नाही. काही तांत्रिक गोष्टी आहे ज्या सामान्य माणसाला, सामान्य जनतेला कळत नाही. त्या सोप्या भाषेत मी काही थोडक्यात सांगणार आहे आणि ह्या तांत्रिक गोष्टी सर्वसामान्य माणसापर्यंत गेल्या पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे. हा रेल्वे मार्ग आपल्या भागासाठी किती महत्वाचा आहे हे सर्व लोकांना कळलं पाहिजे आणि त्यासाठी ह्या पत्रकार परिषद आणि आढावा बैठकीचं आज नियोजन केलेलं आहे. 1 महिन्यापूर्वी अश्विनी वैष्णव साहेबांनी संसदेमध्ये घोषणा केली की हा रेल्वे मार्ग बदलला. मित्रांनो, संपूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. हा रेल्वे मार्ग बदललेला नाही. पुणे नाशिक रेल्वे मार्ग हा वेगळा आहे. त्यासाठी मी ऑनगोईंग फायनल लोकेशन सर्वेचा नकाशा इथं लावलेला आहे. ते प्रकल्प पूर्णपणे वेगळे आहेत. पुणे नाशिक वेगळा आहे, शिर्डीपासून नाशिकचा तो प्रोजेक्ट वेगळा आहे, पुणतांब्यापासून शिर्डीचा प्रोजेक्ट वेगळा आहे आणि नगरपासून पुणतांब्यापर्यंत ऑलरेडी रेल्वे मार्ग आहे. आता नवीन त्यांनी पुणा ते अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग त्याच्यामध्ये जोडलाय आणि ते बोलतात की हा मार्ग कॅन्सल आणि हा नवीन रूट घ्यायचा. ही पूर्णपणे देशाची दिशाभूल केलेली आहे आणि खास करून आपल्या ह्या 3 जिल्ह्यांची दिशाभूल केलेली आहे. मित्रांनो, पुणे नाशिक रेल्वे आणि ह्या प्रकल्पांचा काहीही संबंध नाहीये. ते प्रकल्प वेगळे आहेत, पुणे नाशिक प्रकल्प वेगळा आहे. परंतु ही दिशाभूल कशासाठी करतात? ही दिशाभूल त्यांनी केली, हा निधी इकडच्या तिकडे घ्यायचा. त्यासाठी मी शासनाचे सगळे GR आणलेले आहेत. ते GR पण मी पत्रकार बांधवांना देईल. ही सगळ्यात मोठी दिशाभूल आपली चाललेली आहे. मी ही सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने दिशाभूल केलेली आहे. आपली मागणी, सपोज बोटा ते इगतपुरी आपण ही रस्त्याची मागणी केली. बोटा ते इगतपुरी हा रस्ता आपल्याला पाहिजे. ही मागणी केल्यानंतर ती मंजूर झाली, सगळं झालं, मार्गाचं काम पण चालू झालं, जमीन अधिग्रहण झालं. काही दिवसांनी हुशार माणसांच्या डोक्यात आलं की बोटा, संगमनेर, नाशिक आणि इगतपुरी
पुन्हा बोटा ते इगतपुरी जो राज्य मार्ग आहे हा तर इकडून आहे, मग हा कशाला करायचा? मग तुम्ही असं जा, तुम्हाला बोट्यावरून जायचंय ना, मग तुम्ही बोट्यावरून असे जाऊन असे फिरून जा. अशा पद्धतीचं एवढ्या पद्धतीच्या ह्या पद्धतीनं चाललंय आणि कुणाही जनतेला हे समजत नाही. सगळ्यांना कळतंय मित्रांनो, जे माजी आमदार आहे, खासदार आहे, सगळ्यांना या गोष्टी माहिती आहे. कोणीही बोलत नाही. 15 दिवसापूर्वी विचार मंथन बैठक झाली. ह्या बैठकीमध्ये तरी समाजाला सत्य सांगायला लागत होतं का हा प्रकल्प का होत नाहीये, परंतु कुणीही एका शब्दाने सांगितलं नाही. त्याच्यामुळं आज या पत्रकार परिषदेचं आणि आढावा बैठकीचं इथं मी आयोजन केलेलं आहे विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून. त्यामुळं हे प्रथम ही दिशाभूल आहे, ही निधी इकडचा तिकडं टाकण्यासाठीच ही दिशाभूल आहे. आणि अजून एक त्याचं महत्वाचं कारण, हे तिन्ही जे खासदार येतात ते विरोधी पक्षातले येतात. यांनी खरा आवाज उठवायला पाहिजे, यांनी रान पेटवायला पाहिजे. रस्त्यावरची लढाई आपण लढणार आहे, परंतु त्यापेक्षा महत्वाची जी लढाई आहे ती संसदेची आहे. परंतु प्रामाणिकपणे कोणी तिथं लढत नसल्यामुळं हे अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय होतात. मला एक सांगा, मागील 10 वर्षामध्ये अनेक रेल्वे मार्गांचे, महामार्गांचे अंतर कमी केलेत. बोगदे, टनल, पूल करून अंतर कमी केलेत. जोजिला टनल असेल, पुन्हा नाशिकची मिसिंग लिंक होते. इगतपुरी ते कसारा 10 किलोमीटरचा टनल झालाय. इगतपुरी ते कसारा आता फक्त आपण 10 मिनिटात जातो. आणि हा एकमेव रेल्वे मार्ग आहे ज्याचं 210 वरून 235 केलं, 235 वरून 265 केलं आणि आता त्याच्यावर नाही भागलं 300 किलोमीटर अंतर केलंय. तरी जनता बोलत नाही, तरी काही बोलत नाही. हा प्रश्न फक्त त्याचा फायदा या राजकारण्यांनी यांनी घेतलेला आहे. त्यामुळं 12 जानेवारीला तुम्ही कृपा करून, हा आपला माझा एकट्याचा प्रश्न नाहीये, मला काही गरज नाहीये, मी नोकरीला आहे, मला काही गरज नाही. गेले 5 वर्ष याच्यासाठी भांडतोय. फक्त हा रेल्वे माझ्या भागातून झाला पाहिजे, माझ्या भागातल्या लोकांना ही रेल्वे भेटली पाहिजे. फक्त यासाठी हा प्रयत्न, प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट थोडक्यात सांगतो तांत्रिक पद्धतीनं. ह्या कुठलाही देशातील कुठलाही रेल्वे मार्ग होण्याच्या अगोदर 3 सर्वे होतात. एक होतो RECT, रेकग्नाइज इंजिनिअरिंग कम ट्रॅफिक सर्वे, त्याला आपण रफ सर्वे म्हणतो. तो सर्वेक्षण अहवाल करून त्याची नोंद करायची असते, त्याला अप्रूव्ह करायचं असतं. त्याच्यानंतर होतो PECT, प्रायमरी इंजिनिअरिंग कम ट्रॅफिक सर्वे. त्याच्यानंतर होतो FLS. हे 3 सर्वे झाल्यानंतर जो फायनल लोकेशन सर्वे, आता जी इथं मी लावलेली कॉपी फायनल लोकेशन सर्वेची, हा सर्वे पिंक बुक मध्ये नोंद करायचा असतो. आणि नोंद झाल्यानंतर नियोजन समिती त्याला मंजुरी दिल्यानंतर त्याच्यानंतरच निधी उपलब्ध होतो, त्याच्यानंतरच जमीन अधिग्रहण होतं. मित्रांनो, ह्या 3 आंदोलनं झाले. 3 आंदोलनामध्ये आम्ही पत्र दिलेत, मेल केलेत, RTI टाकलेत. मी पत्रकार बांधवांना सगळे हे पेपर देतो, पण यांनी एकाचंही उत्तर दिलेलं नाही आतापर्यंत. याचा अर्थ असा होतो, महारेल कंपनीनं जी जमीन अधिग्रहण केली आहे ती बेकायदेशीर जमीन अधिग्रहण केली आहे. त्या महारेल कंपनीचे जे अधिकारी आहे त्यांच्यावर कडक कारवाई, सखोल चौकशी होऊन झाली पाहिजे. आणि ज्यांनी भूसंपादनाचे आदेश दिले त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे. ही आमच्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून ही मी मागणी करत आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. हे सर्व आज आपला भाग जो आहे याचा उद्देश काय होता? हा रेल्वे मार्गाचा 2 औद्योगिक वसाहती जोडायच्या होत्या. हा प्रमुख उद्देश होता, सिन्नर आणि चाकणची. त्याच्यानंतर जे पर्यटन क्षेत्र आहे ते जोडायची होती. त्याच्यानंतर कृषी बहुलचा भाग आहे तो जोडायचा होता. सगळ्याला हरताल फासलाय. संकल्पनाच मोडीत काढली पुणे नाशिकची. पुणे नाशिक जो 2 तासात जाणार आहे
आता जो 200 किलोमीटरचा रस्ता 300 किलोमीटर होऊन जा, तरी तुम्ही झोपत राहा, मला काही घेणं देणं नाहीये. परंतु ह्या गोष्टीच्या सर्व गोष्टीचा न्याय निवडा होण्यासाठी 12 तारखेला बघा, ही हार विकास क्रांती सेनेची होणार नाही, ही हार इथल्या जनतेची होणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 12 जानेवारीला कुठल्याही परिस्थितीत पुन्हा नाशिक रस्ता रोको आंदोलनासाठी सर्वांनी उपस्थित राहा. जुन्नर असेल, अकोले असेल, संगमनेर असेल, या सर्व तालुक्यातील लोकांना मी आव्हान करतो का हा जर मार्ग गेला आतून, आज आपण जर याच्यावर हे केलं नाही, हा मार्ग जर गेला तर पुन्हा आपल्याला कधी रेल्वे मार्ग भेटणार नाही. 100 वर्षातून एखादा प्रकल्प येतो रेल्वेचा, एवढं लक्षात ठेवा. आता 5 वर्ष आम्ही विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून बांधतोय, पायी चाललोय, अनेक निवेदनं दिलेत. मी तुम्हाला आज सांगतो, प्रत्येक खासदाराला, माजी आमदार, खासदार, जे कोण आढळराव साहेब असतील, सगळ्यांना मी 100 वेळा कॉल केले, त्याच्यावर 10 नकाशे दाखवलेत. कुणीही बोलत नाही. का बोलत नाही? प्रत्येकाचे एकमेकाच्या हाताखाली हात गुंतलेत, परंतु आपले कोणाच्या हाताखाली हात गुंतले नाही. आपण सर्वांनी हा विषय जर सोडवायचा असेल तर 12 जानेवारीला कुठल्याही परिस्थितीत आपल्या बोटा येथे रस्ता रोको आंदोलनात उपस्थित राहायचंय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.